निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अगो बया, तिथे तर आधी साधू बुवा दिसत होतं, आता ही आग? चिमितकारच म्हणायचा, साधू बुवाला आग लागली म्हणावं तर आगीच्या साधू बुवा बी दिसेना। आता काय व करायचं आपण? उद्या नगरातून सैनिक आलं आणि त्यांनी विचारलं तर काय सांगायचं? आणि हे काय लपून राहतं बाई? अरे पाणी आणा पाणी, आगीत टाकूया, बघूया काय होईल ते होईल। प्रलय नेत्री शिवशंकरा मदनाग्नी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला पृथ्वी लोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ। अहो साधू बुवा काय आहे? आम्ही तर घाबरूनच गेलो होतो बघा। काय नाव काय म्हणायचं तुमचं? कुठून आला? आमसने काय बिठाव नाही। मी श्री दत्तात्रय महाराजांचा शिष्य आहे, जालिंदरनाथ 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 नाथ संप्रदायातील एक नाथ। माझ्या गुरुदेवांच्या आज्ञेने मी या दिशेला आलो। चुलीवर स्वयंपाक करायलाच घेतला होता, एक काम करतं का, जेवायलाच या आमच्याकडे। माई, नियम आहे आमचा, भिक्षा मागूनच खातो आम्ही। आज नको, आधी तुम्ही सगळे जेवून या, त्या परमेश्वराची भक्ती करूया, आपण भजन करूया। गुरुदेवांनी काय वाढवून ठेवलंय समोर ठाऊक नाही। गुरुदेव, आपण सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला काही शाबरी मंत्राच्या रचना ऐकवायच्या आहेत। होय भरतरी, आपण निर्जन वनात आहोत, सगळीकडे शांतता आहे, चंद्र तारे ग्रह नक्षत्र आपल्याकडे पाहत आहेत। ऐकव भरतरी, शंकर शंकर काशी के बासी अरज हमारी दर्श दिखाओ गौरा संग आओ दोनों सुत संग लाओ दलिद्र काटो रोग काटो शत्रु नाशो नाशो भंडार भरो न करो तो को राजा राम की दुहाई। सुंदर। सर्व अशुभ शक्तीपासून मनुष्याचे रक्षण व्हावे म्हणून हा मंत्र आहे गुरुदेव। भरतरी, तू जो शाबरी मंत्र तयार केला आहे त्याला माझा आशीर्वाद आहे। श्री महादेवांची तुझ्यावर कृपा आहे, त्यामुळे
हा मंत्र स्वयंसिद्ध आहे. गुरुदेव, आपण कौतुक केले, अजून काय हवं? चरपटी, मला तुझ्याकडून देखील मंत्र ऐकायचा आहे. जशी आज्ञा गुरुदेव. शंकर कहे पार्वती से, निगुरा कहे जाप देव, वाकों में पाप गौरा कहे, महादेव पूत जान करो, दया देव सफलता का वरदान दुहाई, भक्त नंदी ब्रह्मचारी की. सुंदर. कार्य सफल व्हावे या हेतूने हा मंत्र तयार झाला आहे. कलियुगात जेव्हा मनुष्याला कोणता आधार राहणार नाही, जेव्हा सगळ्या आशा संपून जातील असं वाटेल, तेव्हा नवनाथ रचित शाबरी मंत्र हा मोठा आधार ठरेल. जो याचा सदुपयोग करेल त्याला माझा आशीर्वाद असेल. जो दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करेल त्याला कडक शासन होईल. शाबरी मंत्राचं हे जे समृद्ध जग आहे, त्यात प्रत्येक नाथ दिवसेंदिवस भर घालतो आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी जे जे प्रयत्न आहेत त्यातलाच हा एक प्रयत्न. मंत्रशक्ती हे नाथांचं नेहमीच बलस्थान राहिलं आहे. देवा, तुम्ही आमच्या गावात आलाय. तुम्ही काय आहे ते आम्हाला सुरुवातीलाच दाखवून दिले. आमची एक काळजी सांगायची होती. निसंकोच सांगा. तुमच्या मनात जे काही आहे ते बोला. तुमची दुःख, तुमची काळजी, तुमची चिंता सगळं ऐकायला आलोय मी आणि दूरही करायला आलोय. तुमच्या वतीनं देवाला सांगू नवं आपलं काय गारा नाही ते. सांग सांग, जास्त विचार करू नकोस. तेव्हा आमासने असं समजलंय की परकीयांचं आक्रमण होणार आहे आणि ते कधी बी होईल. सकाळच्याला होईल, रातच्याला होईल, उद्याच्याला होईल, परवा होईल. आमासने समजणं झालंय काय करावं ते. शेतात पीक उभं आहे. आता आक्रमण झालं तर ते बी जाईल. गावात लहान सहान पोरं, म्हातारी बाया बापडी समधी आहेत. आता काय करावं काय बी सुचना बघा. आलं माझ्या ध्यानात. हे बघा, ज्याचं कोणीही नाही त्याचा परमेश्वर आहे. देवा, आमच्या गावात देऊळ आहे, गावाच्या बाहेर. त्या देवळाची बी काळजी वाटते. ते बी तोडून फोडून टाकलं तर काय करावं. यानंतरच्या काळात अनेक परकीय आक्रमण होती असे विधीचे विधान आहे. परंतु मी तुम्हाला आश्वस्त करतो, या भूमीत जिथे तुम्ही नाथपंथाला प्रणाम केला अशा भूमी मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. काळजी करू नका. देवा, तुम्ही एवढं म्हणालात तरी डोक्यावरचा भार उतरला बघा. आम्हा बायकासने असं झालं होतं, पिरीत उडी मारून जीव द्यावा की काय. कारण लई कानावर येत होतं. सासूर वासनींनी काय करावं. माई, मी शब्द दिला आहे ना,
काळजी नसावी. आदेश आदेश अनारखंड निरंजन. या भूमीला संरक्षण दिलं आहे. इथे परकीय आक्रमणाचा स्पर्शही होणार नाही. परंतु हो, भविष्यात असे घडू नये म्हणून तुम्ही नाथपंथाचा आदर करा, सन्मान करा. नाथपंथाच्या शिकवणीप्रमाणे वागा. श्री दत्त प्रभू, श्री महादेव यांची कृपा होईल असे तुम्ही आचरण ठेवा. त्यांचे पूजन करा, स्मरण करा, कारण तेच तुम्हा सर्वांचे रक्षण करणार आहे. आता मी हे गाव सोडून पुढे जातोय. तुम्ही माझ्याकडे जे जे मागितलं तिथे मी तुम्हाला सगळं दिलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही आक्रमण झाली, त्यांनी मूर्त्या तोडल्या, शिल्प तोडली, मंदिरं तोडली, तरी तुमच्या मनात परमेश्वराप्रती जो भक्तिभाव आहे, आदर आहे, तो ते मिटवू शकणार नाही. आजवर या पृथ्वीवर अनेक ज्वालामुखी आलेत, अनेक नद्या, समुद्र उसळून पूर आलेत. इकडचा प्रदेश तिकडे झाला, काही जमिनी खाली काढला गेला. परंतु परमेश्वराप्रती जो भक्तिभाव आहे, जे प्रेम आहे, जे ध्यान आहे, ते अजूनही जिवंत आहे. कारण ते फक्त त्या परंपरेमुळे, त्यामुळे जे आपलं आहे ते जपलंच गेलं पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनातच जर भक्तिभाव नसेल, प्रेमभाव नसेल, तर त्या बाहेरच्या वास्तूलाही काही अर्थ नाही. त्यामुळे एकमेकांविषयी प्रेम ठेवा, परमेश्वराला शरण जा, तोच तुमची काळजी घेईल. तेव्हा तुम्ही आत्ताच आलात आणि लागलीच चालला. अजून तुमच्याकडनं ऐकायचं होतं. तुम्ही आमच्यावर उपकार केला, आमच्या भोवती आमासनी एक कवच दिलं आणि तुम्ही लगेच चालला. आमासनी तुमची सेवा करायला बी मिळाली नाही. दिवस बदलत चाललेत, काळ बदलत चाललाय. आजपर्यंत ज्या पद्धतीने कार्य केले त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करायचे आहे. त्यामुळे मला एका ठिकाणी थांबून चालणार नाही. नाथपंथाचा एक वेगळा जागर करायचा आहे. आदेश आदेश अनारखंड निरंजन. भरतरी, चरपटी, आपण ज्या महादेवाच्या पिंडीला पाहतो आहोत ती एक ज्योत आहे. आणि ती ज्योत कसली आहे तर ती आत्मज्योत आहे. आत्मज्योतीचा आकार जसा दिसेल तशी ती पिंड आहे, ज्यात साक्षात शिव आणि शक्तीचा निवास आहे. परमप्रकृती आणि परमपुरुष यांची एकत्रित शक्ती
म्हणजे ती पिंड आहे. भरतरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्या पिंडीला केवळ अभिषेक करून त्याचे पूजन करून शिवशक्तीची कृपा होणार नाही, तर त्यासाठी तुमच्या आतली आत्मज्योत जागवावी लागेल. पिंडीची पूजा केल्यानंतर त्याचा अभिषेक केल्यानंतर शिवशक्ती तुम्हाला आशीर्वाद देतीलच, परंतु ते पुरेसं आहे का तर नाही. भौतिक इच्छा निश्चितच पूर्ण करतील, काय हवं काय नको हे आशीर्वाद देतील, परंतु साधकाने त्या आकाराच्या पलीकडे जे महादेव आहेत ते समजून घेतले पाहिजेत. महादेव हे पिंडीच्या रूपाने आत्मज्योतीच्या रूपाने आकारामध्ये आहेत आणि त्याच वेळेस ते निराकारही आहेत. आकाराकडून निराकाराकडे जाण्यासाठी ती आत्मज्योत आहे. ज्याने ती आत्मज्योत जागवली तो शिवमय झाला, तो शिवलोकाला प्राप्त झाला. गुरुदेव, गुरुदेव, आपण? होय, तुला भेटण्यासाठीच थांबलो. गुरुदेव दत्त, गुरुदेव शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेव दत्त. गुरुदेव, खूप काळानंतर दर्शन दिलं आपण. तू एकटाच भ्रमण करतो आहेस म्हणून तुला तसं जाणवत आहे. आपण आज्ञा केल्याप्रमाणे सगळं केलं गुरुदेव. कानिफ आपल्या स्थानावर राहून लोककल्याणाचं कार्य करतोय. आणि हो, श्री मच्छिंद्रनाथांनी मला जे संकेत दिले होते त्यानुसार रावी नदीच्या काठी एक वेगळा धर्म, एक वेगळा विचार आकाराला यायला सुरुवात झालेली आहे गुरुदेव. जालिंदर, एक गंभीर गोष्ट आहे. गंभीर गोष्ट? ती काय गुरुदेव? नाथांनी जे जे स्थान ग्रहण केलं ते प्रत्येक स्थान हे शक्तिपीठ आहे आणि ते आबादित आणि सुरक्षित राहिलं पाहिजे. आपण असं का म्हणता आहात गुरुदेव? अनेक प्राचीन मंदिरं आहेत, अनेक शक्तिपीठं आहेत, आजही अनेक वर्षानंतरही. जे जे स्थान ग्रहण केलेले आहे ते राहणार आहे. नाही, भविष्य काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती येणार आहे. गुरुदेव, आपण काय म्हणता आहात ते नेमकं मला समजत नाहीये. अनेक आक्रमण होतील या भूमीवर, अनेक मंदिरं तोडली जातील, कळस पाडले जातील, अनेक मूर्त्या भग्न केल्या जातील. अशा वेळी नाथपंथाची जी शक्तिपीठं आहेत, जी स्थानं आहेत, ती ह्या आक्रमणात तोडली जाऊ नयेत. गुरुदेव, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आज तू जालिंदर नाथ म्हणून भ्रमण करतो आहेस. यानंतर जानपीर हे नाव घे, यानंतर जानपीर हे नाव घे, यानंतर जानपीर हे नाव घे. गुरुदेव, या नावाने मी लहानाचा मोठा झालो. आपण मला कितीतरी वेळा जालिंदर जालिंदर असे प्रेमाने हाक मारलेली आहे. हे नाव मी सोडून द्यायचं? होय जालिंदर,
गुरुदेव नाव सोडूनही दे, परंतु त्यासोबत जे नात लागलेले आहे ते पण सोडून द्यायचं.